ठिकाणी कृष्णा नदीचं पाणी एकदम हिरव्या रंगाचं येत आहे आणि त्या पाण्याची पाहणी करण्यासाठी कारगावमधील ग्रामस्थ, कारगावचे माजी उपसरपंच लक्ष्मण निकम, तसेच ग्रामसेवक वर्गे साहेब आणि आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच कांचन बळीप याही उपस्थित आहेत आणि आरोग्य विभागाचे सर्वच अधिकारी या ठिकाणी पाण्याची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. तर हे पाणी जवळपास सर्वांचंच म्हणणं पडते की अगदी माहुलीपासून हे असं हिरव्या रंगाचं पाणी वाहत आहे. तर ग्रामस्थांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊया. आज तारगावचा पाणी पुरवठ्याचा जॅकवेल हा नदी पात्रात आहे आणि त्याच्यामुळं आज जर बघितलं तर आज मी तिला गुरंसुद्धा पाणी पिण्याची ही हालत झालेली आहे. तर आता गावाला पाणी पुरवठा करताना काय त्यासाठी आरोग्य केंद्राची माणसं सगळी बोलावली ती आणि माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत असं पाणी कधीच नदीत झालं नव्हतं. पण या 40 वर्षात ही पाणी कसं झालं तर ह्याचा शोध घ्यावा शासनानं, एवढंच मी सांगतो. आता ह्या पाण्यामुळं गावातील लोकांच्या आरोग्याशी फार मोठा निगडीत प्रश्न उपलब्ध झालेला आहे. एकतर उन्हाळ्याची अशी भयंकर भीषण परिस्थिती आणि त्यात अशा ह्या केमिकलयुक्त पाण्याने जर त्या गावातील लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे, तरी जिल्हा प्रशासनाने याची काळजीपूर्वक दखल घ्यावी आणि त्वरित हा प्रश्न निकाली काढावा अशी आमची विनंती आहे. धरणातील पाणी ह्या सोडल्याशिवाय ह्याला दुसरा मार्ग राहणार नाही आता सद्यस्थितीला. आणि ह्या ज्या कंपन्या ह्या नदीपात्रात पाणी सोडतात त्याच्यावर कारवाई योग्य रीतीने कलेक्टर साहेबांनी करावी अशी आमची ग्रामस्थातर्फे विनंती आहे. नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा नदीला हे जे केमिकलयुक्त पाणी आलेले आहे, हे पाणी आम्ही ह्या नदीपात्राच्या कडे सरपंच आणि ग्रामस्थ जवळजवळ 5-7 किलोमीटर आम्ही गाडीवरनं प्रवास करून पाहिलं तर हे पाणी ह्या जागेपासून 7 किलोमीटरपर्यंत त्याच्या पुढे किंबहुना त्या पुढं आम्ही पुढे गेलो नाही तिथपर्यंत हा केमिकल मिश्रित पाणी आहे. त्या पाण्यामुळं गावाची पाणी पुरवठा म्हणजे जॅकवेल आपलं पाणी थोडासा खंड पडला आहे आणि हे पाणी जोपर्यंत आम्ही आमचे व्यवस्थित पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही पाणी काही सोडणार नाही. आमचे हे जॅकवेल, हे पाठीमागचं जॅकवेल आहे, हे जॅकवेल आम्ही आता तात्पुरतं बंद करतोय. आमचं जे नदीचा पाण्याचा स्रोत आहे त्याच्यामार्फत आम्ही गावातील लोकांना आम्ही पाणी पुरवठा करू. थोडासा ग्रामस्थांचाही थोडासा आवश्यक निर्माण होणार आहे, तेवढं ग्रामस्थांनी सहकार्य करावे. कारण हे नदीकाठचं जे जॅकवेलचं पाणी जर घेतलं ते गावातील लोकांना दिलं तर त्या लोकांना आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी ग्रामपंचायतीने निर्णय घेतलेला आहे. जी आपली विहीर आहे पावसावरली त्यामार्फत आपण गावाला पाणी पुरवठा करणार आहे. त्याच पद्धतीने ग्रामपंचायतमार्फत आपण OT टेस्ट केलेली आहे. OT आपली चांगली आहे, पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. आपण तुरटीचा वापर करतो, टिक्सलचा वापर करतो. तसेच आम्ही आज मेडिक्लोजसुद्धा आम्ही घरोघरी आपण लोकांच्या देणार आहे. नियोजन आमचं आहे. तरी ग्रामस्थांना एक विनंती आहे की थोडासा काटकसरीनं पाण्याचा वापर करा, शक्य होईल तेवढंच पाणी वापरा आणि ग्रामपंचायत आम्ही 100% तुम्हाला पाणी पुरवठा करायला आम्ही कटिबद्ध आहे. त्याच पद्धतीने हे जॅकवेल आहे त्याच्या वेणेगावचा जो बंधारा आहे त्या बंधारामुळे पाण्याची साठवणूक ह्या आमच्या जॅकवेलपर्यंत फुगवता येत आहे. जर ते खालचा बंधारा जर पाणी सोडलं तर हे जे केमिकल मिश्रित पाणी आहे ते पाणी ह्या बंधाऱ्यातून वाहून खाली जाईल व जे वरून येणारं पाणी आहे ते शुद्धीकरण करून आपल्याला चांगल्या पद्धतीने गावाला पुरवता येईल.